जय सद्गुरु. जय जय रघुवीर समर्थ. श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय पहिला. मंगलाचरण. नाम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृस्य सरस्वती श्री दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः. अथ ध्यानम्. बालार्कप्रभमिन्द्र नीलजटिलं भस्माङ्गरागज्ज्वलं शान्तं नादविलीनं चित्तपवनं शार्दूलचर्माम्बरं ब्रह्मज्ञैः सनकादिभिः परिवृत्तं सिद्धै समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे हृदि मुदा ध्येयं सदा योगिभिः. समर्थाने आजपासून आपण समर्थ काय देतात त्याच्या इथे सद्गुरु चरित्र आहे. सद्गुरु चरित्र सद्गुरूंनी सद्गुरु चरित्रावर निरूपण दिलं. ते फक्त श्रवण करायचं आहे आपल्याला. निरूपण असं आहे. श्री सद्गुरु चरित्र मोठे मोठे अध्याय आहेत त्याच्यात. आणि हा सद्गुरु चरित्र आत्ताचं नाही. कधी लिहिलं त्याला खूप वर्ष, म्हणजे जेव्हा द्वापारयुग संपला आणि कलियुगाला सुरुवात झाली तेव्हा हा सद्गुरु चरित्र लिहिलेला आहे. आणि सद्गुरु चरित्र लिहिताना त्या दीपकाने सगळ्या देवांची पूजा केली. सगळ्या देवांचं आवाहन केलं. सगळ्या देवतांचं आवाहन केलं आणि नंतर सद्गुरु चरित्र लिहिलं. जसं श्रीमद्दासबोध लिहिलं समर्थाने. 12 वर्ष तपश्चर्या करून 1300 कोटीचा जप केला तेव्हा श्रीमद्दासबोध हा 18 पुराणांवर आलेला आहे. 18 पुराणांतून श्रीमद्दासबोध काढलेला आहे. तसा हा सद्गुरु चरित्र असं आहे की सद्गुरू कोण आहे, सद्गुरूची ओळख काय आहे, सद्गुरू म्हणजे काय, म्हणजे त्याचा अवतार कुठला आहे, तो कुठल्या स्वरूपात आहे, त्याचं सगळं वर्णन या सद्गुरु चरित्रामध्ये दिलेलं आहे. सद्गुरू जर या पृथ्वी तलावर सद्गुरू नसेल तर मनुष्याला कुठेही चांगला मार्ग मिळणार नाही. शाळेमध्ये गुरुजी आहेत. गुरुजी फक्त मार्ग कुठे देणार? तुम्हाला पोट भरवायची विद्या, पोट भरण्यासाठी विद्या प्राप्त होते, ते गुरु आहेत. आणि सद्गुरू हा आपला संसार उत्तम सुखाचा व्हावा ह्याच्याकरता सद्गुरू मार्गदर्शन करतो आणि त्याच्यातून परब्रह्माची ओळख करून घ्यायची आहे. ह्याच्याकरता सद्गुरू आहे. तर सद्गुरू कसा आहे? परम योगी आणि आपल्याला परम मार्ग दाखवतो, परम सुख देतो, तो सद्गुरू. त्याच्यामुळे सद्गुरूला माझं कोटी कोटी वंदन. ओम नमोजी विघ्नहरा. इथे सद्गुरु चरित्र लिहिताना ह्या दीपकाने या संदीपकाने पहिला विघ्नहर्ताला नमन केलं आहे. विघ्नहर्ता का? कारण तो विघ्न हरवणारा. असा कोण आहे? तर गजानन, गणपती. ओम नमोजी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमारा जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा. आता इथून सुरुवात केलेली आहे. कारण सद्गुरु चरित्र लिहायला सुरुवात केली त्याच्या अगोदर प्रत्येक देवतांचं आव्हान केलेलं आहे. प्रथम आव्हान श्री गणेशाचं केलं आहे. श्री गणेश कोण आहे? तर विघ्नहर्ता, विघ्न हरवणारा. तो गजानन आहे, गिरिजा कुमारा,
माता पार्वतीचा पुत्र आहे. आणि जय जय लंबोदरा, जय जय लंबोदरा. त्याचं लंबोदर आहे, त्याचं पोट कसं आहे, लंबाकार आहे. एकदंता, एक दात असलेला शूर्पकर्णा. सुपासारखे मोठे कान असलेला शूर्पकर्णा. शूर्प म्हणजे सुप, शूर्पकर्णा, सुपासारखे कान असलेला असा हा लंबोदर. हालविशी कर्ण युगल, हालविशी कर्ण युगले. तेथून जो का वारा उसळे, तेथून जो का वारा उसळे. त्याचेने वाते विघ्न पळे, विघ्नांतक म्हणती तुझं. बघा, विघ्न कसा पळवतो विघ्नेश्वर, कसा पळवतो. नुसतं त्याचं कान कसे असे हलवले, दोन्ही कान, तर विघ्ने पळून जातात. हाताची गरजच नाही लागत मारायला, नुसते कान असे हलवले ना तर विघ्ने पळून जातात. नुसतं त्याचं आव्हान केलं त्या श्री गणेशाचं तर विघ्न पळून जातात. आपल्याला विघ्न घालवायचे आहेत तर विघ्न हरता म्हणून हाक मारायची आहे त्याला. तुझे शोभे आनन, जैसे तप्त कांचन किंवा उदित प्रभा रमण. तैसे तेज फंक तसे. बघा, त्याला काय शोभतो, त्या गणेशाला काय शोभतो, आनन. तुला एवढा तोंड सुंदर दिसतो, म्हणजे त्याची सोंड जैसे तप्त कांचन, तापवलेले जसं सोनं असतं, किंवा उदित प्रभा रमण, उगवलेला सूर्य कसा आहे, तैसे तेज फंक तसे. तैसा तेज आहे तुझा. कोणाचा, तर विघ्नहर्ताचा. विघ्ननाशक आहे तो. त्याच्या कानाने हलवलं तर विघ्ने पळून जातात. विघ्न कानन छेदनाशी, विघ्न कानन छेदनाशी. हाती फरश धरिलाशी, नागबंध कटीशी उरग यज्ञोपवित. विघ्न कानन आहे ते, विघ्नांचं आरण्य आहे. विघ्नांचं तो अरण्य आहे. पण नुसतं त्याला हाक मारल्यानं विघ्न हरता तर लगेच विघ्न दूर होतात आपल्यातून. छेदन करतो, कशाचं, तोडण्याला, विघ्न तोडण्याचं छेदन करतो, छेद करतो विघ्नांचा. हाती फरश आहे त्याच्या, त्याला आपण कुऱ्हाड म्हणतो. नागबंध कटीशी, सर्पाचा कमरपट्टा. नागबंध, सर्पासारखा कमरपट्टा. त्याच्या सर्पाचा कमरपट्टा का हो, कारण प्रत्यक्षात वासुकी त्याला नमन केलेले आहे. वासुकी त्याला पूर्ण नतमस्तक झालेला आहे. आणि वासुकी स्वतः म्हणाला की तुझ्या कमरेचा पट्टा मी होणार. बघा, वासुकी कोण आहे, तर सर्पांचा राजा. कटीशी म्हणजे कमरेला आहे. उरग यज्ञोपवीत, उरग यज्ञोपवीत. यज्ञ म्हणजे त्या यज्ञातून, म्हणजे ते जे नागांचं हे का असं हे केलेलं, त्यावेळेस ज्यावेळेस ते ब्राह्मणांची मुलं होती ना, तर ते त्या वासुकीच्याच सर्पांनी त्यांना काय ते केलेलं, त्यांना विष काय दिलेलं. तेव्हा ते जेव्हा तो श्री गणेश जंगलातून येत होते तेव्हा त्यांना साधूंची मुलं तडफडत असताना दिसलं. मग हे कोणी केलं म्हणून त्यांनी बघितलं आणि त्यांनी वासुकीला पूर्ण मारण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी वासुकी त्याला नतमस्तक झाला आणि सांगितलं, मी तुझ्या सेवेसाठी हजर होते. मग मी कुठे शोभेल तुझ्या, तर कमरेला शोभेल. आणि कमरेला हा नागबंध म्हणून त्याच्या गणपतीच्या कमरेला असतो. उरग यज्ञोपवीत, जाणवी आहे त्याच्या
खांद्यावर बघा चतुर्भुज दिसशी निका, म्हणजे किती चतुर्भुज, 4 भुजांचं आहे. चतुर्भुज दिसशी निका, 4 भुजांचा विशालाक्षा विनायका. विशालाक्ष म्हणजे विराट, रुंद, पूर्ण, म्हणजे कसं आहे, खूप बलाढ्यसारखा आहे, विशाल आहे. प्रतिपाळीशी विश्वलोका विघ्ने करून, निर्विघ्ने करून, म्हणजे प्रत्येकाला विश्वामध्ये निर्विघ्न करतो. कशाने? बघा, त्या एका कानाने फडफडलं कान तर पूर्ण विघ्न हरून जातो. डोळे कसे आहेत त्या श्री गणेशाचे? तर खूप छोटे आहेत, पण छोटे असले तरी सूक्ष्महून सूक्ष्म वस्तू बघत असतो. कान मोठे आहे सुपासारखे, तरी सूक्ष्महून सूक्ष्म त्याला मनातलं सुद्धा ऐकायला येतं. कारण तो कोण आहे? तर परब्रह्म स्वरूप आहे. तुझे चिंतन जे करती तया विघ्ने न बाधिती, सकांभीष्ट लादती अवलंबेशी. त्याचं जर चिंतन केलं तर विघ्न त्याला लादत नाही. कोणाचं चिंतन केलं तर? विघ्नेश्वराचं. विघ्नेश्वर कोण आहे? तर विनायक. विनायक कोण आहे? तर माताच पार्वतीचा पुत्र आहे. सकळ मंगळ कार्याशी प्रथम वंदिजे तुम्हाशी, चतुर्दश विद्यांशी स्वामी तुझी लंबोदरा. चतुर्दश विद्यांशी, 14 विद्यांचा गोसावी आहे तो. कोण आहे 14 विद्यांचा गोसावी? श्री लंबोदर. सकळ मंगळ कार्याशी, जर कार्य करायचं असेल तर त्या कार्यामध्ये जर श्री गणेशाचं नाव घेतलं तर तो कार्य कसा होतो? मंगलमय होतो. प्रथम वंदिजे तुम्हाशी, प्रथम त्याला वंदन करा. चतुर्दश विद्यांशी स्वामी तुझी लंबोदरा. वेदशास्त्री पुराणे, बघा त्याला वेद पण येतात, कारण तो परब्रह्म स्वरूपच आहे. म्हणून वेदांचा पण तो कोण आहे? तुझेचे असे लेखन. बघा, ब्रह्मादिकी आकारण स्तविले असे सुरवरी. म्हणजे जे वेद आहे ते पण त्याचेच आहेत, तुझेच लेखन आहे, त्याचेच लेखन आहे. ब्रह्मादिक ब्रह्माने सुद्धा काय केलं आहे? स्तवन केलं आहे. त्रिपुर साधन कारावयाशी, ईश्वरे अर्चिले तुम्हाशी, संहारवया दैत्यांशी, पहिले तुम्हाशी स्तवले. त्रिपुर साधन, त्रिपुराचा जेव्हा नाश केला. हा त्रिपुर कोण होता? तर प्रत्यक्षात ब्रह्माचा पुत्र. आणि तो ब्रह्माचा पुत्र होता, आणि तोच पुत्र ब्रह्माला मारण्यासाठी येत होता. आणि जेव्हा श्री गणेश तिथे आला, श्री गणेशाने बघितलं, आणि त्या गणेशाने नाही सिंदूर पण आणि त्रिपुर पण त्याचाच पुत्र आहे. तेव्हा गणेशाने संहार केलं. त्रिपुर साधन करावशी, ईश्वरे अर्चिले तुम्हाशी. ईश्वराने अर्चना केली, वंदन केलं की त्रिपुराचा नाश कर. कोण ईश्वरे आहे? तर प्रत्यक्ष शंकर. संहारवया दैत्यांशी, पहिले तुम्हाशी स्तविले. दैत्यांचा संहार करण्यासाठी प्रथम श्री गणेशाचंच आव्हान केलं ना, सांगितलं ना. काय सांगितलं? माता पार्वती शंकराला जो पुत्र होईल तो सगळ्यांचा म्हणजे दैत्यांचा संहार करेल. त्याच्यासाठीच तो गणेश आला ना पूर्ण. आणि तो दैत्यांचा म्हणजे तो देवतांमध्ये पण श्रेष्ठ आणि भूतलावर पण तो श्रेष्ठच आहे. म्हणून त्याला सगळ्यांनी वंदन केलेले आहे. आता आपल्या संसारामध्ये बघा, संदीपकाने जेव्हा हा सद्गुरुचरित्र लिहायला घेतला तेव्हा वंदन प्रथम त्यांनी हाक कोणाला मारली? आव्हान कोणाचं केलं? तर विघ्नेश्वराचं केलं. तसंच आपल्या संसारामध्ये सुरुवातीला संसार करताना आव्हान त्याचंच करा. आपलं कुठलं पण कार्य असेल, कुठलंही कार्य करायचं आहे
तर आव्हान श्री गणेशाचं करा, विघ्नहर्ताचं करा. हे विघ्नहर्ता, विघ्नहर्ताचं नामस्मरण करा किंवा विघ्नहर्ताला हाक मारा. सगळे कार्यातून म्हणजे जे कार्यामध्ये काही विघ्न असेल ते निघून जाणार. म्हणून सांगितले समर्थांनी. सद्गुरूंनी म्हणजे हे सद्गुरुचरित्र असं दिलंय, समर्थांनी नाही. इथे सद्गुरुचरित्र आहे आणि संदीपकच आहे सगळं दिलेलं. सकळ मंगल कार्याशी प्रथम वंदिजे तुम्हाशी, चतुर्दशी विद्यांशी तू स्वामी तुझी लंबोदरा. स्वामी शब्द वापरलेला आहे त्यांना. कोणाला? विघ्नेश्वराला. स्वामी म्हणजे मालक आहे. वेदशास्त्री पुराणे तुझेची असे लेखन, ब्रह्मादिक या कारणे स्तविले असे सुरवरी. त्रिपुर साधन करावयाशी ईश्वरे अर्चिले तुम्हाशी, संहार वया दैत्यांशी पाहिले तुम्हाशी स्तविले. त्रिपुराचं साधन करा, त्रिपुराचा नाश करायला आणि दैत्यांचा संहार करायला प्रथम तुम्हालाच तुमचं स्तवन केलेलं आहे देवतांनी. ईश्वराने स्तवन केलं. ईश्वरे म्हणजे कोण आहेत? प्रत्यक्षात श्री शंकर आहे. हरी ब्रह्मादिक गणपती. बघा, कार्यारंभी वंदिती सकलभीष्ट साधती तुझेनी प्रसादे. म्हणजे हरी असेल, ब्रह्मादिक असेल, गणपतीला कुठल्या कार्याचा आरंभ करायचा असेल तरी पण तुला प्रथम प्रसाद दिलं जातं. तुझी प्रथम पूजा केली जाते. तुझ्या पूजेने काय होतं? कार्याचा आरंभ झाला. आरंभ केला तो कार्य शेवटपर्यंत उत्तमच होतो. कृपानिधी गणनाथा, ओंकार विघ्नहर्ता, विनायक अभयदाता, मती प्रकाश करी मज. बघा, त्या संदीपकाला सद्गुरुचरित्र लिहायचं होतं. कारण ह्या भूतलावर सद्गुरूची काय कथा आहे, सद्गुरूचा जन्म कसा झाला, सद्गुरू कोण आहे, हे करण्यासाठी त्यांनी विघ्नहर्ताला महाप्रसाद घालता आव्हान केलं, त्याची स्तुती केली आणि सांगितलं ओंकार विघ्नहर्ता. हे ओंकार, तू ओंकार आहेस, विघ्नहर्ता आहेस, विनायका आहेस, अभयदाता आहेस. तूच मला मती प्रकाश दे. माझी मती कशी आहे? मी मंदमती आहे, पण तू या मंदमतीमध्ये तुझा प्रकाश दे तर मी काय होईल? मी त्या ईश्वराचा म्हणजे सद्गुरूचा मी पूर्ण सद्गुरु चरित्र लिहीन. गुरुचं सगळं चरित्र जे का आहे ते माझ्याकडून लिहून होईल जर तू मला प्रसन्न झाला असतं. म्हणून त्याला विनवणी केली, त्याची स्तुती केली. समस्त गणांचा नायक तूच, विघ्नांचा अंतक तुंते वंदिती जे लोक कार्य साधे तयांचे. तू सगळ्या देवतांचा म्हणजे सगळ्या गणांचा नायक आहेस, गणांचा नायक आहेस म्हणून गणेश आहेस. तू विघ्नांचा अंतक आहेस, विघ्नांचा नाश करणारा अंतक आहेस. म्हणजे कोण आहेस तू? नाश करणारा, विघ्नांचा नाश करणारा आहेस. तुला जे वंदन करतात, तुला सगळे लोक वंदन करतात. कशासाठी? कार्य साधण्यासाठी. कार्य साधायचं आहे तर तुला प्रथम वंदन करतात. तसंच मी सुद्धा तुला वंदन करतो. कारण मला काय लिहायचं आहे? गुरुचरित्र लिहायचं आहे. गुरु काय आहे? गुरुचं म्हणजे कोण आहे तो गुरु? काय त्या गुरुचं हे आहे, बळ आहे, काय त्या गुरुची ताकद आहे, काय त्या गुरुची बोल आहेत, हे मला सगळं लिहायचं आहे. त्याच्याकरता प्रथम मला तुझंच आव्हान करायचं आहे आणि तूच मला मदत करशील असं कोण म्हणाला? संदीपक. सकळ कार्याचा आधार, सगळ्या कार्याचा आधार तूच आहेस. सगळ्या कार्याचा पाया तूच आहेस. आधार म्हटले, आधार कोण देतो? घराचा आधार कोण आहे? पाया आहे ना. कुटुंबाचा आधार कोण आहे? कर्ता आहे ना. तूची कृपेचा सागर करुणानिधी गौरी कुमारी मती प्रकाश करी मज. मला काय सांगितलंय? तू
सगळ्यांचा कार्याचा आधार आहेस. तुझी कृपेचा सागर, तू कृपेचा सागर आहेस. तुला नुसती हाक मारली तरी तुझी कृपादृष्टी होते. सांगितले करुणानिधी आहे तू, करुणानिधी म्हणजे दयाळू आहेस. गौरी कुमारू, पार्वतीचा कुमारू. कुमारू का म्हटलं तर तो कुमार वयात होता. कुमारू पुत्र आहेस, मती प्रकाश करी मज. कुमार वयात नाही तर तो कुमारू म्हणजे पुत्र आहेस. कुमार आहेस कोणाचा? गौरीचा. गौरी पुत्र आहेस तू. मती प्रकाश करी मज. मी मंदमती आहे तर तू माझ्यामध्ये प्रकाश दे, प्रकाश भर. माझे मनीची वासना, माझ्या मनामध्ये वासना आली. बघा कोणाच्या मनामध्ये कुठली वासना येते? काय काय खायची वासना येते. कोणाच्या मनामध्ये नुसतं फिरायची वासना येते, आहे ना. कोणाच्या मनामध्ये आया मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे. कोणाचं बघितलं की ती लगेच वासना येते. पण या संदीपकीची वासना बघा कशी आहे. संदीपकाची वासना होती गुरुचं चरित्र लिहायचं होतं. चरित्र काय आहे गुरुचं हे लिहायचं होतं. सद्गुरूचं चरित्र का असते ह्याच्यासाठी त्यांनी एकदम स्तुती केली त्या श्री गणेशाची, त्या विघ्नहर्ताची. पहिलं त्यांनी नावच घेतलं विघ्नहर्ता. श्री गणेश नाही घेतलं, विघ्नहर्ताच घेतलं. कारण का? त्याला सद्गुरुचरित्राचा आरंभ करायचा होता. आणि सांगितले म्हणजे का सद्गुरुचरित्राचा आरंभ करताना सुद्धा अडथळे येता कामा नये म्हणून विघ्नहर्ताचं नाव घेतलं. हे विघ्नहर्ता. माझ्या मनात वासना आलेली आहे, तू पुरवावी गजानना. ती वासना तुम्ही पुरवायची आहे. साष्टांग करीती नमना, विद्या दे मजा आता. साष्टांग नमन केलं त्यांनी. कोणी? संदीपकाने साष्टांग नमन घातलं. साष्टांग नमन कसं असतं? पूर्ण माथा, पूर्ण हात पाय लांब करून पूर्ण साष्टांग नमस्कार घातलं. विद्या देई मजा आता. मला विद्या देणारा तूच आहेस. मला विद्या दे, मला ज्ञान दे, ज्ञान देणारा तूच आहेस. नेणता होतो मतिहीन. मी कसं होतो? नेणता होतो. नेणत्याकडे होता. नेणता म्हणजे मतिहीन होता. नेणता होतो मतिहीन, म्हणून धरिले तुझे चरण. 14 विद्यांचे निधान, शरणागत वर प्रदा. म्हणजे तू 14 विद्या तुझ्याकडे आहेत, तर मला तू ज्ञान दे. तुझे चरण धरलेले आहेत. ज्ञान कोण देणार आहेस? तूच देणार आहेस. मी मती म्हणजे मला काहीच येत नाही. मती म्हणजे काय? मला काहीच येत नाही, तूच ज्ञान दे. म्हणजे आपण सुद्धा तेच मागायचं आहे. मला तर काहीच येत नाही. बघा एखादा कोण मंदमती असेल ना, त्याला अभ्यास येत नसेल, शाळेचा मार्क्स कमी पडतात, तर त्यांनी विघ्नेश्वराचं नेहमी नामस्मरण करायचं किंवा त्याचं स्तोत्र तरी घ्यायचं. कारण का? तो 14 विद्यांचा गोसावी आहे. 14 विद्या आहेत त्याच्याकडे. त्याचे चरण धरायचे. नक्कीच चांगले मार्क्स काढणार. कोणाचा मुलं असतील त्यांना मार्क्स नसतील भेटत परीक्षेमध्ये, कमी म्हणजे जास्त अभ्यास केला तरी त्यांच्या डोक्यात साठत नसते, तर ते श्री गणेशाचं जर वंदन केलं, सकाळी सकाळी विघ्नेश्वरा त्याचं नमन केलं, त्याचं नामस्मरण केलं, तर नक्कीच विद्या प्राप्त होणार. इथे होतो मतिहीन, तो म्हणतो की मतिहीन होतो म्हणून धरले तुझे चरण. 14 विद्यांचं निधान, शरणागत वरप्रदा. मी तुला शरण आलोय, तू 14 विद्या आहेत तुमच्याकडे, तर म्हणजे 14 विद्या आहेत, तर मला काय दे? ज्ञान दे. मग अंतःकरणीचे व्हावे. मग ज्ञान कसं व्हायला पाहिजे? अंतःकरणातून फुटायला पाहिजे. जसं बघा
झरा असतो ना, झरा, त्या झराचं जर मूळ पाहायला गेलं तर तो झरा बघा वाहत असतो, आतून वाहत असतो, आतून आतून तो झरा वाहतच असतो. तसं सांगितले. अंतःकरणीचं म्हणजे अंतःकरणापासून मला ज्ञान प्राप्त व्हावं. श्री सद्गुरूचे कथन करावे, पूर्ण दृष्टीने पाहावे. बघा, सद्गुरूचं असं कथन करू दे की पूर्ण माझ्या दृष्टीने पण बघेल. बघा, आणि तो कथन पण करायचा आणि नंतर ते सद्गुरू पण त्याच्यासमोर प्रगट व्हायचे. पूर्ण दृष्टीने पाहावे, ग्रंथ सिद्धी पाववी दातारा. ग्रंथ सिद्धी, ग्रंथ मी जो लिहेल ना तो सिद्धी व्हायला पाहिजे. तर कोणाची जर कृपा असेल, तुझी जर कृपा असेल तर सगळं काही होईल. म्हणून काय केलं, गणेशाला प्रथम वंदन केलेलं आहे आणि गणेशाकडून पूर्ण नतमस्तक झालेलं आहे. सांगितलं की मला बुद्धी कमी आहे, मला काय हे लिहिताच येत नाही, मला सद्गुरू चरित्र लिहायचं आहे, तर तू ज्ञान दे मला, तरच ते कथन करता येईल. मी असं कथन करेन की ते मला दृष्टीने पण बघता येईल. आता हे बघा, जसं वाल्मिकीने रामायण लिहिलं, ते रामाचं सगळं दृष्टीने पण त्याला बघता आलं. लिहिलं रामायण आणि त्या पद्धतीने रामाचं जन्म झालं आणि नंतर ते त्याच्या दृष्टीने पण त्यांनी बघितलं ना वाल्मिकीने. तसंच संदीपक म्हणतो की मी कथन करेन सद्गुरू चरित्र, पण पूर्ण दृष्टीने पाहावे, पूर्ण दृष्टीने माझ्या बघेल असं सांगितलं. आता वंदू ब्रह्मकुमारी. श्री गणेशाला वंदन झालं, पूर्ण मागितलं तिच्याकडून. आता दुसरं वंदन आहे सरस्वती मातेला. तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. काय सरस्वती मातेला वंदन करतो ते आपल्याला बघायचं आहे. इथेच त्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा. आपण पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये दिला जाईल. जय सद्गुरू चरित्र. श्री मंगळाचरण नाम. इथे बोलता येत नाही कारण पुढचा भाग आहे भरपूर. आपल्याला पूर्ण त्याचं पाहिजे आपल्याला, कारण हे काय दिलंय काय नाही, कसं लिहिलं सद्गुरू चरित्र. सद्गुरू चरित्र लिहिताना कोणाकोणाची आराधना केली संदीपकाने. बघा किती जणांची तरी आराधना केली त्यांनी. नुसतं सद्गुरू चरित्र लिहिता येत नाही. जसं श्रीमद दासबोध लिहिलं ना तर समर्थांनी 1200 कोटीचा जप केला, तसंच संदीपक प्रत्येक देवताची स्तुती केलेली आहे. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय. जय महाराष्ट्र.